संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, दिले तातडीने आदेश। 22 मे 2025 गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिली बातमी पहा, मे महिना संपण्यास आता फक्त 10 दिवसांचा काळ बाकी राहिला आहे, म्हणून लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार याबाबत सातत्याने विचारणा होत आहे। दरम्यान या योजनेचा मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच वितरित केला जाणार असल्याची माहिती दिली जात आहे। या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे। पुढील बातमी पहा, कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननं आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढवलंय। महाराष्ट्रात तर कोरोना रुग्ण संख्येने 100 गाठले आहे, त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत। मुंबईमध्ये 95 तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही तिघांना कोरोनाची लागण झालीये। यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे जिल्ह्यातही एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे। यावेळी कोविड J1चा नवीन व्हेरिएंट आला आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्यात कोरोना वाढला तरी घाबरण्याचे काम नाही, राज्य सरकार पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे। लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे। राज्यात वाढत्या कोरोना केसेसवर ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। पुढील बातमी पहा, राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे। मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे। आता फक्त 200 रुपयांमध्ये जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे। आता शेतीची आणि जमिनीची मोजणी आणि हिस्से वाटप कमी खर्चात होणार आहे। पुढील बातमी पहा, भारतीय हवामान विभाग IMD ने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध भागांना पुढील 5 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। विशेषतः पुणे आणि मुंबईसह कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। तसेच पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील बातमी पहा, ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश जारी केला आहे। या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही ट्रिप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही धोरणे लागू करण्यात आली आहेत। नवीन GR नुसार चालकाने बुकिंग ॲपवर स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये जे कमी असेल इतका दंड आकारला जाईल। हा दंड प्रवाशांच्या खात्यात जमा होईल। प्रवाशाने कारणाशिवाय बुकिंग रद्द केल्यानंतर ट्रिप रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 5% किंवा 50 रुपये जे कमी असेल इतका दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा केला जाईल।